तर ॲक्च्युली कसं आहे माहिती का, खानदेश इंडस्ट्रीमध्ये खेचा ताण जास्त आहे. खिशात काही नसताना शूटिंग करत होतो, बरोबर. सो प्रत्येक एक नवीन फिल्म मेकरसाठी ही फिल्म बघण्यायोग्य आहे. आणि कदाचित तुम्हाला डीओपी थोडे आळशी असतात असं मी ऐकलेलं आहे, तर हे बरोबर आहे. नाईटचे कार जे सीन आहेत त्याचा सीन असा आहे, काही मोस्ट ऑफ सीनमध्ये ही कारमध्ये झोपलेली आहे. अरे वा. हा, मोस्ट ऑफ. की 5 ते 6 महिने शूटिंग चाललं. आणि ह्याच्या गॅपमध्ये. डिरेक्शन ह्याचं असं आहे. हॅलो नमस्कार, जय खानदेश. आपण पाहत आहात द रिअल टॉक पॉडकास्ट चॅनल. सेलिब्रिटींच्या आयुष्याच्या पडद्यामागची खरी कहाणी बाय अँकर अश्विनी. आणि आज आपल्याला भेटायला आलेले आहेत एक सुंदर चित्रपटाची टीम. चित्रपटाचं नाव आहे खोलतळ. हां, लवकरच आपल्या भेटीला येणार आहे खोलतळ चित्रपट. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यासारख्या सुंदर छोट्याशा सिटीमधलं हा संघ आज आपल्या भेटीसाठी आलेला आहे. काहीतरी वेगळं यांनी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा चित्रपट खोलतळ म्हणजे फक्त चित्रपट नाही, तर ही एक कहाणी आहे खानदेशाच्या प्रतिभेची, स्वप्नांची आणि संघर्षाची. खोलतळ मूव्हीच्या या टीमला आपण आज या ठिकाणी भेटूया. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. नमस्कार, माझं नाव भूषण बिरारी. खोलतळ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन मी केलं आहे. नमस्कार, मी दीक्षा भोसले. खोलतळ चित्रपटात मी लीड एक भूमिका केली आहे आणि असोसिएट पण आणि प्रोडक्शन हेड पण आहे. मी संगीत कुवर. ओव्हरऑल खोलतळ मूवीचं पूर्ण म्युझिक डिरेक्शन मी केलं आहे. नमस्कार, मी सुधीर पाटील. पूर्ण मूवीचे मी कलरिस्ट आहे, मूवी एडिटर आहे आणि गेम्स अभ्यास. म्हणजे खोलतळ हे नाव कसं सुचलं तुम्हाला? मीन्स खोलतळ याच नावावर चित्रपट करायचा हे कसं ठरवलं तुम्ही लोकांनी? ॲक्च्युली आपली जी कथा आहे ती तलावावर म्हणजे बेस आहे की तलावात मुलं पडल्यानंतर ते वेगळ्या जगात जाऊन पोचतात. म्हणजे वॉटर पोर्टल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सो मग त्याच्यावरनंच नाव जन्माला आलं खोलतळ. त्याचं तळ अजून माहीत नाही आहे. याच्या आधी भरपूरसे नावं डिसाईड केले होते आम्ही, बट एक युनिक नाव खोलतळ एक ह्याच्यातूनच जन्माला आलेलं आहे. आम्ही खूप रिसर्च केले, भरपूरसे नावं आले की तब्बल 300 ते 350 नावं टाकून दिले होते आम्ही. त्यानंतर हे खोलतळ नाव निघालेलं आहे. ओ, म्हणजे ही संकल्पना नेमकी कशी जन्माला आली? आमचं म्हणजे माझा एक चित्रपट होता कवटाळ नावाचा, तर त्याचं शूटिंगला होतो आम्ही त्या ठिकाणी तोरणमाळला. तर त्या ठिकाणी यशवंत तलाव म्हणून एक तलाव आहे जो प्रसिद्ध आहे भरपूरसा, की त्याची खोली आजपर्यंत मोजता आलेली नाही. सो मग तेच की भरपूरशा दंतकथा असायच्या किंवा मग लोक म्हणायचे की याची खोली जवळपास 7 पायऱ्या जे तोरणमाळ आहे उंचीला, तर तेवढं खोलीवर आहे. तर मग त्याच गोष्टी की याच्या पलीकडे काय असू शकतं, तर त्याच्यावरनं रायटिंग चालू झाल्या. आणि प्लस माझं बॅकग्राऊंड रिसर्च फील्डमधून येतं आणि सायन्स स्टडी आहे, तर मग सायन्स फिक्शन, मल्टिवर्स अशा कॉन्सेप्ट जन्माला आला. ओ, ओके. मग बाय द वे, तुम्ही सगळ्यांनी काय एज्युकेशन घेतलेलं आहे आणि या फील्डमध्ये तुम्ही कसे आले? कसा निर्णय घेतला की या फील्डमध्ये यायचं आहे तुम्हाला? आम्ही सगळे ह्या फील्डमध्ये प्रोफेशनलिस्ट आहोत. माझं MA झालं आहे म्युझिकमध्ये. प्रोफेशनल एडिटर आहे स्वप्नील. तो प्रोफेशनली आधीपासूनच त्यांचं बॅकग्राऊंडच डायरेक्टर साहेबांचं फॅमिलीचं आहे मूवीमध्ये, आणि हिचं पण आधीपासूनच ती क्रिएटिव्ह फील्डमध्ये आहे. दॅट्स वाय सगळे प्रोफेशनलच आहेत. आणि आधीपासूनच आमचं. अच्छा, म्हणजे सगळ्यांना आधीपासूनच आवड होती आणि एका वेळेनंतर ठरवलं गेलं की या फील्डमध्ये यायचं आहे. पण स्पेशल मोटिवेशन कशातून मिळालं मग तुम्हाला? मोटिवेशन म्हणजे हेच की पप्पा आणि काकांनी त्यांच्याकडनं एक गोष्ट शिकली होती की म्हणजे आता आपल्या खानदेश जो भाग आहे तो गाण्यांसाठी जास्त प्रसिद्ध आहे. की आपण गाणे बनवतो आणि एक काळ होता की त्यावेळेस चित्रपट देखील बनवत होते. म्हणजे 2002-2003च्या साली पप्पा आणि काकांनी त्यांनी चित्रपट बनवले होते आयराणी, आणि ते थिएटरला लावले होते. तर ते कायम एक लाईन यूज करायचे काका की 70 mm पडद्याची ना ते जे जग आहे ते वेगळं आहे. हां, की त्या ठिकाणी लोक तिकीट काढून तुम्हाला बघायला येतात. सो मग ते होतं की काहीतरी तसं करायचं, लोक तिकीट काढून बघायला येतील, ॲप्रिशिएट करतील. तर तो फील वेगळा आहे. आणि त्या जगाला म्हणजे जे इमॅजिन करतोय की जे काय ना काही कथा वगैरे आम्ही जे डिस्कस करतो, तर ते मोठ्या पडद्यावर आणायचं होतं. बस ते एक मोटिवेशन होतं. क्या बात आहे. आणि मी याचा ट्रेलर पाहिला
आणि त्याचं जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते अंगावर शहारे आणणारे आहे. तर हे तुम्हाला कसं सुचलं बॅकग्राऊंड म्युझिकचं? म्हणजे आमच्यासारखा जनरल व्यक्ती, सामान्य व्यक्ती हा विचार नाही करू शकत. तर तुम्ही प्रत्येक सीनला हेच म्युझिक असायला पाहिजे, असंच असायला पाहिजे, हे तुम्हाला कसं तुमच्या आतून येतात ह्या गोष्टी, की कसं क्रिएट होतं हे सगळं? ह्या फील्डमध्ये म्हणजे आहे, मी इंडस्ट्रीचे काम वगैरे केलेत भरपूरसे. तर मग तो सेन्स आहे आधीपासून इंडस्ट्रीमध्ये. आता सध्या कार्यरतच आहे, बाकीच्या मूवीजमध्ये पण काम केलं आहे, वेबसिरीजमध्ये काम केलं आहे. पण एक आपल्याकडच्या मूवीमध्ये काम करण्याचा एक वेगळाच अनुभव आहे आणि ते पण एक आपला घरचा मूवी आहे. तर ह्यांनी भरपूरसं मला भूषणने सांगताना तो डिरेक्ट करत होता, तर मला नाही असंच पाहिजे सर, मला हेच पाहिजे. मग कांताराचे रेफरन्स, मग त्यानंतर मग RRRचे रेफरन्स, मग असे भरपूरसे जे नवीन मूवीज आहेत पण पूर्ण साऊथचे रेफरन्स होते. तर ह्यांना साऊथ टचच एक BGM पाहिजे होतं. तर मग मी तो प्रयत्न केला. म्हटलं एक बॉलिवूड टच न देता एक वेगळा रेट्रो क्रिएट करू आपण. त्याच्यामध्ये एक म्हणजे असा आहे मिक्सअप येतो एक याचा साऊथ प्लस बॉलिवूडचा. मग तो मी याच्यात एक्सपेरिमेंट करायचा प्रयत्न केला आहे. तर तो एकदम असा उभरून येतो तो, जेव्हा आपण त्याला डॉल्बी ॲटमॉसमध्ये जेव्हा ऐकतो तर तो बेटर वाटतं ते. अच्छा, म्हणजे ज्यावेळेला थिएटरमध्ये ऐकतो त्यावेळेला कम्प्लिटली इफेक्ट येतो, बीट टू बीट लाईक. ॲक्च्युली मी पब्लिकला कनेक्ट कसा होईल म्युझिक थ्रू, मी तो एक प्रयत्न केलेला आहे. आणि कुठला असा प्रसंग आहे का की ज्यावेळेला खूप चिडचिड झालेली आहे, लाईक खूप होते ट्रेलरच्या वेळी दुसऱ्या दिवशी ट्रेलर लॉन्च करतो आम्ही. त्याच्या एक दिवसा आधी म्हणजे सकाळी आम्हाला 6ला नाशिकला यायचं होतं. रात्री 1 वाजेला मी चेंजेस करत बसलो. अरे बापरे, म्हणजे पूर्णच दमछाक. म्हणजे अक्षरशः आता कसं असतं ना, हाणामारी बाकी होती फक्त. आता कसं असतं की एका पॅनल मध्ये 5 लोक आहेत, पण 5 लोकांची डोकं 5 दिशेला पळतात. म्हणून शेवटी माझा एक विजन असतो, डॅक्टरचा विजन असतो, एक lyrics असतं. आणि जेव्हा पण एडिटिंगला बसलो, स्वप्नेल असो, मी असो, भूषण असो, तर लिटरली आम्ही सकाळी बसायचो 10 10:30ला आणि आम्ही उठायचो रात्री 12:30 पावणे 1ला उठायचो कंटिन्यू. आणि 2 ते 3 मिनिटाचा गॅप असायचा मध्ये बस. आणि लिटरली चेंजेस आहे ना, हार्डली 30 ते 45 सेकंदाचे चेंजेस असायचे. एवढा वेळ त्याच्यावर डिस्कशन करायचं. हो, कारण कसं परफेक्शन निघाला आणि कट केल्यानंतर एडिट केल्यानंतर एवढंच एडिट झालं असं विचारायचं असतं. ह्याचं लगेच सांगणं डिरेक्टरचं, मला हे असं नाही असं पाहिजे. मग स्वप्नीलच्या आणि ऍक्च्युली ट्रॅक रेडी, त्यानंतर मग ट्रॅक रेडी करून ठेवला होता मी. म्हणजे ट्रॅक आधी जो ट्रेलर होता तो वेगळा होता, आता जो बघताय तुम्ही तो वेगळा आहे. खूप वेगळा आहे. मग ते असं होऊन गेलं. ह्याने सांगितलं डायरेक्टरने की मला असं पाहिजे, मग ह्यांनी भूमिका घेतली, अभि ठीक करके देता. मग त्या सगळ्या गोष्टी झाल्या, मग त्यांनी केलं त्यांचं परीने प्रॉपर. पूर्ण दिवसाचं त्यांचं वेगळी एडिटिंग व्हायची, सर्व काही. रात्री मला कॉल करायची, व्हिडिओ हो. कॉल, दीक्षा बघ आता पूर्ण झालं, नाही हा सीन का हो, परत ही सांगायचं चेंज करा, मग तो सीन आम्ही चेंज करायचं. काम चालायचं. हो. असं म्हणजे फुल सगळ्या गोष्टी इन्क्लूड होत्या. अशी कधी एकमेकांवर चिडचिड झाली का? म्हणजे तुम्ही त्यांना सांगताय की अरे याला कळत नाही का इथं हे करायचंय असं, आणि लगेच तुम्ही असा विचार केला म्हणजे समजत नाही का इथं हे करायचंय, कशाला हे टाकायला लावते असं. कॉलिंगवर तसंच व्हायचं. हा मला सांगायचा आणि यांच्या मीडिएटर मी आहे, मला सांगायचं म्हणजे पण आमचे एकमेकांकडेच असं असं एकमेकांकडे. यांच्या लगे हा तो असं म्हणतोय सर, लगेच तो डायरेक्ट अरे स्वप्नाला असं करायचं नाही म्हणत, लगेच ती सांगते दीक्षाने हे सीन नाही टाका सांगितलं. तो एडिट झालाय ऑलरेडी, त्याच्यावर आमची 8 तास मेहनत झाली आणि त्याला कट केलंय आम्ही. आणि आमचं सर्वांचं एक मत व्हायचं आणि परफेक्ट सर्व एक हाफ कट निघून यायचा. हो, तेव्हा आम्ही तसं. ओके राहायचो आणि मध्ये त्याला प्रोड्युसरचा कॉल यायचा. हा तर की दुसरा ऍड करा. हो मग आमचं सुद्धा चेंज आणि आमची पूर्ण चिडचिड दुसऱ्यांवर व्हायची. हो, एकदम त्या भयंकर सगळ्या सीन. गोष्टी व्हायच्या. आणि बऱ्याचदा काही लोकांनी ना म्हणजे फूड पाडायचा सुद्धा प्रयत्न केला. मूवी चालत असताना आता कसं असतं की आता एक आम्ही ऍज अ फॅमिली मेंबर आम्ही सगळं आहेत. ओके. आमचं ओळख खूप जुनी पण आणि एकदम ऍज अ फ्रेंड आणि आम्ही आहेत. पण काही लोकांना ही गोष्ट सहन नाही होत. मग त्या मुद्दाम मग ते काड्या फोडतात ते. आणि जे त्यांची गोष्ट ऐकणारे असतात ना, त्यांचं लोक वेगळ्या दिशेला फोडतात. म्हणजे जेणेकरून यांचं काम बंद पडलं पाहिजे किंवा यांच्यात काहीतरी झालं पाहिजे. आणि आमची मतं जुळली नाही. आम्ही एका पॉइंटवर आम्ही मतं जुळवून घ्यायचो की नाही
आपल्याला पुढे जायचं आहे. आणि ऍक्च्युली कसं आहे, आधीच अतिदुर्गम भाग आहे आणि त्याच्यातून आम्ही एवढं उच्च शिक्षण घेतलंय ज्या ज्या फील्डमध्ये. तो एडिटिंगमध्ये आहे प्रोफेशनल, मी म्युझिकमध्ये प्रोफेशनल, हिच्या याच्यात प्रोफेशनल, तो डायरेक्शनमध्ये प्रोफेशनल. तर ह्याचं कसं आहे, आमचं मन जुळल्याने मग तो प्रोजेक्ट एकदम कोलॅप्स करून जाईल. त्याच्यामुळे आम्ही एकमेकांना सांभाळलं आणि मग हा प्रोजेक्ट आम्ही हे केला. नाहीतर मग सगळ्याचं सगळं विस्कटलं असतं असं म्हणायला हरकत नाही. आमचे मन जुळले नसते तर. कारण आम्ही 4-5 असे पिलर आहोत मूवीचे, ज्याच्यामुळे मूवी आत्तापर्यंत ट्रेलर तुमच्या समोर आलाय आणि 1-2 महिन्यात मूवी तुमच्या समोर येईल. बरं, हा चित्रपट करताना तुम्ही काही संकल्पना मांडली असेल, म्हणजे आलं असेल काहीतरी तुमच्या डोक्यात की हा चित्रपट करायचा आहे, कसं? ऍक्च्युली जेव्हा फर्स्ट टाइम जी आमची फर्स्ट स्टोरी होती ना, ती खूप वेगळी होती. हो स्क्रिप्टिंग पण वेगळी स्क्रिप्ट म्हणजे मूवीचं नाव वेगळं होतं. हो. पण सडनली काही मंथ्स नंतर माझं पण कामामध्ये वेगळं काम बिझी झालं, ते पण झाले. सडनली एकदम प्लॅन चेंज झाला आणि एकदम कोलतळची आयडिया आली. हो. येस. प्लॅन आमचा म्हणजे चित्रपट वेगळा होता करायचा. आम्ही 8 ते 9 महिने त्या स्टोरीवर म्हणजे काम केलं होतं. सर्व रेडी होतं. मग थोडासा गॅप आला, प्रोड्युसर्स वगैरे. त्याच्यानंतर मग 4-5 महिन्यांचा गॅप नंतर मग अचानक कनेक्ट झालो परत की स्टोरी चेंज आहे, नाव चेंज आहे, हा पिक्चर आहे खोलतळ आणि भारतातली पहिली मल्टिवर्स मूवी करायचं आहे. ती पण मराठीत. ती पण मराठीत. हा. सो मग ते कंटिन्यू मीटिंग्स, मग हे ते मग सर्व एकत्र होत गेले आणि मग फायनली मग ती गोष्ट आली. पण त्याच्यात बी भरपूरसे चेंजेस आले स्क्रिप्टिंगमध्ये. नंतर अडथळे आले, असे म्हणजे शूटिंग थांबली. 5 ते 6 महिने शूटिंग चालली आमची. आणि ह्याच्या गॅपमध्ये डिरेक्शन ह्याचा असं आहे, म्हणजे हा ऑन सेट ठरवतो की याला काय करायचं असं. म्हणजे याचा असा सीन आहे. हो, येस येस येस. म्हणजे ना आता हो काय तो बाजूला तो पाहिजे. आता पूर्ण स्टोरीच्या माहिती लाईनअप कसा कुठे जसं विजय निकम सर आले, लेजेंडरी आर्टिस्ट आहेत. मग ते आले, मग ते स्क्रिप्ट कुठे आहे ते आम्ही एकमेकांकडे बघतो, म्हणजे डोक्यात आहे असं कसं, कागदावर नाही म्हणून डोक्यात. मग त्यानंतर सैराटमध्ये तानाजी आहे तो बोलला स्क्रिप्ट कुठे आहे, परत तेच डोक्यात आहे म्हणजे जे पण घडवलं त्याने ते ऑन सेटच घडवलं. आणि प्रत्येक वेळेस तेच स्क्रिप्ट काय आहे, सीन काय आहे ते डोक्यात आहे. तू कॅमेराला मी जे सांगतो तसं करेल, तो डीओपीला पण तेच तसं. फक्त पूर्ण मूवी ते स्क्रिप्ट त्याच्या डोक्यातच आहे अजून पण. ऑन पेपर काय, ऑन पेपर पण आहे, ऑन पेपर यूज नाही केलाय नाही तसं हे असं नाही. त्याचं ना एक वेगळं क्रिएट करतो तो. हा म्हणजे जे प्रोफेशनल आहे त्याच्याकडे की मला हा सीन असा घ्यायचा तसं घ्यायचा आहे, पण ऑन सेट तो एकदम म्हणजे एकदम त्याचा हे करून टाकतो. सेटवर असणाऱ्या कलाकारांना देखील समजत नाही की हा कुठला सीन शूट होतोय. हो. आणि त्यांना हे म्हणजे अजून पण पप्पा काका किंवा ते पण म्हणतात जेव्हा शूटिंग झाली आहे, म्हणजे ते मेन विलनला आहे, तर ते पण म्हणतात की नाही ते सीन बाकी आहे. नाही मी घेतलं होतं ना, मी त्यांना ते तुम्हाला लक्षात येत नाही. मग तो जो क्लोजअप लावला होता हे सीन सोडून, मग तो त्या सीनचा क्लोजअप होता. म्हणजे ते सुद्धा त्यांना समजत नाही. इन शॉर्ट ओव्हरऑल इतर आणि कसं राहतं हो नाही समजत. आणि सायमल्टेनियसली शूट करतो तो, मल्टिपल डोकं चालवतो तो. आधी लास्टचा सीन आधी, मग तो मिड मधला सीन आधीच घेऊन घेईल, नंतर मग जो पहिला सीन आहे तो कधीतरी शूट होणार आहे काय माहिती, आपल्याला माहित नाही. आता शूट कुठला चालू आहे ते पण आपल्याला माहित नाही. जे समोरच्याला डोक्यात आहे, हा पेपर आहे, डायलॉग रन कर, मी तुला सांगतो तुला काय करायचं. हो बस नाही हो नाही ऍक्च्युली ते फायद्यात कसं पडतं की डायरेक्टर शिवाय कोणी एडिटिंग नाही करू शकत ना. याचा फायनान्स कसा मॅनेज केला तुम्ही? स्टार्टिंगला म्हणजे सेल्फ प्रोड्यूस करायचं ठरवलं होतं की जसं आता सर्व टीम मिळून एकत्र करू म्हटलं, पण मग तरी स्टार कास्ट आणि बाकी गोष्टींसाठी आपल्याला लागणारच होते. मग धुळ्याला आकाश भांबरे म्हणून आहेत, तर ते बिझनेसमॅन आहेत ते. तर दीक्षा सोबत बोलत असताना तिच्या थ्रू कुठून तरी तो कॉन्टॅक्ट निघाला होता. मग आमची मीटिंग झाल्या, मग त्यांनी सुद्धा म्हणजे एक असं की यंग बॉय करतोय या पद्धतीने त्यांनी सपोर्ट वेने सुरुवात करायला हे करून दिलं. आणि मग 3 महिन्यांचा गॅप घेतला होता आम्ही प्री प्रोडक्शनला, म्हणजे खूप जास्त होता पण ते फंड त्यांना कलेक्ट करायचा होता त्या पद्धतीचा. मग नंतर शूटिंग चालू झाली, मग त्यांचे पण खूप अडचणी आल्या मध्ये. मग त्याच्यामुळे 6 महिन्यांचा डिले गेला. म्हणजे डिसेंबरला फर्स्ट शेड्यूल झालेला, सेकंड शेड्यूल फेब्रुवारी, नंतर मग एक महिन्याच्या गॅपमध्ये 5 शेड्यूल झाले आणि मग
अजून पण एक गाणं बाकी आहे. हो एक गाणं असा विषय. लव्ह सॉन्ग बाकी आहे. लव सॉन्ग. आणि जेव्हा एक ट्रॅजेडी सांगतो तुम्हाला, आमच्या शूटचा शूटचा फर्स्ट डे आणि यांचे डॅड आउट झाले. हो, हा ज्या वेळेस फर्स्ट शेड्यूल लागला आणि त्यानंतर पप्पांचं डेथ झाली, त्यानंतर मग विषय असा झाला, ह्यांचा शूटिंग काही दिवसांनी करूयात, स्किप करूयात. पण ॲक्च्युली कसं होतं, DOP, बाकी क्रू मेंबर, बाकी आर्टिस्ट, बाकी मग लेजेंडरी आर्टिस्ट पण आले होते, त्यांचं पर डे वगैरे सगळे हे सगळं स्किप होणारच होतं. पण डॅड ज्या दिवशी गेले त्यानंतर मी यांना हे आले सगळे घरी की आम्ही असं डिसिजन घेतो आहे की आपण क्लोज करूयात पूर्ण मूवीचं आपण. मी यांना सांगितलं की हे नका करू, कारण कसं आहे, प्रत्येक गोष्टीचा एफर्ट लागला आहे, प्रत्येक एक लहानपासून तर मोठ्या कलाकारापर्यंत एफर्ट लागले, तर तुम्ही शूट स्किप नका करू, तुम्ही शूट आजच लावा. मग त्यानंतर एक रात्र झाली आणि यांनी शूट करत 3-4 वाजेला नाही, रात्री 2 हा दुपारी 4ला लागला. हा. तर सकाळी 6 वाजेपर्यंत तो शूट हो. त्यानंतर म्हणजे पप्पांचा अंतविधी झाला आणि लगेच आम्ही यांना म्हटलं तुम्ही हो कामाला सुरुवात करा, कारण ती गोष्ट स्किप नाही होऊ शकत. आणि विषय असा आहे, प्रत्येकाचं एवढं डेडिकेशन होतं, तर त्या डेडिकेशनला आपण म्हणजे मी नाही रोखू शकलो त्या गोष्टीला, आणि ती गोष्ट मी स्किप नाही करू शकलो. दॅट्स वाय मग म्हणतो तुम्ही कामं चालू करा, काही हरकत नाही. फक्त मी घरी होतो, मग हे ऑन सेट होते नेक्स्ट डे पर्यंत. मग यामध्ये तुम्ही प्रेक्षकांना कुठला संदेश देऊ इच्छिता? म्हणजे तुमच्या स्ट्रगलला घेऊन, चित्रपटाला घेऊन, तुमची जी सुरुवात आहे त्याला घेऊन ओव्हरऑल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल या चित्रपटा थ्रू? आमच्यापेक्षा बेटर एक्सपिरियन्स जरी ऑन सेट घेतला आहे तर डायरेक्टरने घेतला आहे, भूषणने. खूप जबरदस्त त्याने फेस केलंय, खूप प्रॉब्लेम फेस केले त्याने. ऍक्च्युली म्हणजे पहिला जो शेड्यूल होता तो शहाद्याला होता, आणि शहाद्याला आम्ही असतो, म्हणजे त्यावेळेस झालं ते. त्यानंतर सर्व शेड्यूल तळोद्याला लागले, आणि तळोद्याला दीक्षाचं घर आहे. तर म्हणजे जेवणापासून किंवा नाश्ता किंवा मग बाकी गोष्टी मॅनेजमेंट, तर तिची पूर्ण फॅमिली होती त्या ठिकाणी. तिचे वडील लोकेशन्सवर जाऊन पहिले परमिशन घेणं, त्यानंतर मग हेच की राहण्याची सोय, नंतर मग ट्रॅव्हलिंगची सोय, ह्या सर्व गोष्टी मॅनेज तिने केले किंवा तिच्या फॅमिलीने. आणि प्लस आम्ही आता मी डिरेक्टर होतो, ही प्रोडक्शन हेड, तर सेटवर सर्व शूटिंगला थांबलेले राहायचे आणि आम्ही बाईकवर आहे ना डबे घ्यायला जायचो जेवणाचे. हां, आणि मी तेच आमचं कॉस्ट्युममध्येच राहायचो आम्ही, की कॅरेक्टर आम्हाला शूटिंग पण करायची लगेच. सो मग ते घ्यायला पण आम्ही जायचो, कारण की फर्स्ट शेड्यूलनंतर सेकंड शेड्यूलला पेमेंट स्टॉप होऊन गेलेलं होतं. मग त्या आर्थिक अडचणीमुळे घरून मग घरच्यांना त्रास, मग बाईकवर फिरणं, उन्हातानाचं शूट करणं, ह्या सर्व गोष्टी फेस केल्या. मग म्हणजे त्या पिरियडला कसं होतं की आमच्याकडे नांदेडवरून किंवा हैदराबादवरून असे ऍक्टर्स वगैरे आलेले होते, ज्यांचं होतं कॅरेक्टर एक. तर आणि एक कार होती आमच्याकडे की त्याच्यात फक्त 7 किंवा 8 जण वाढणार होते. तर आमचं असं होतं त्या पिरियडला, आणि तळोद्याला, आणि म्हणजे जे पण सगळ्या गोष्टी होत्या राहणं तिथं होतं, पण शूट पूर्णपणे खर्डी साईड, म्हणजे तिथून तरी 10-15 किलोमीटर लांब अजून. आणि त्या पूर्ण मार्च एप्रिलच, म्हणजे त्या ठिकाणी नो नेटवर्क एरिया तो डायरेक्ट पूर्णपणे खूप ऊन, सातपुडा पर्वत त्या साईडला म्हटलं तर भयानक ऊन, डायरेक्ट खूप भयानक ऊन. आणि त्या म्हणजे त्या सगळ्या चक्करमध्ये की आम्हाला आमच्या सगळ्या गोष्टी पण मॅनेज करायच्या आहे. आम्ही आमच्या कॉस्ट्युममध्ये डोक्यात हे पण की नेमकं ऍक्ट काय, मी विचारायची की ऍक्ट पण करायचं आहे आपल्याला, हा मी तुला ऑन सेट सांगतो, अशा गोष्टी व्हायच्या. आणि कारमध्ये जेमतेम सर्वजण बसायचे, फक्त आम्हाला दोघांना सोडून. आम्ही सर्व जे पण सामान होता तो बाईकवर कॅरी करायचो, 2 जण बाईकवर तसं पुढे निघायचो, मागून पूर्ण टीम यायची कारमध्ये, जे पण DOP वगैरे सर्व काही ते वगैरे यायचे. मग ऑन सेट मग तिथे मी वाढत बसायचे सर्वांना, प्लेट्स आणून ठेवलेले राहायचे, मी वाढत बसायचे सर्वांना, एक म्हणजे होते सर्वच. जसं शूट चालू व्हायचं, मग कुठेतरी जर माझं ऍक्ट्रेसची भूमिका साईडला झाली का मला प्रोडक्शन हेड म्हणून तिथे वर्क करावं लागायचं लगेच. लगेच माझं पूर्णपणे कॅरेक्टर चेंज करावं लागायचं. हो, आणि काही सीनमध्ये कार वगैरेचे सीन्स आहेत, नाईटचे कारचे सीन आहेत, त्याच्यात सीन असा आहे, काही मोस्ट ऑफ सीन मध्ये ही कार मध्ये झोपलेली आहे. मोस्ट ऑफ सीन मध्ये मागे कॅमेऱ्यात दिसत नाहीये आणि ही कार मध्ये झोपलेली सीन शूट चालू. तुम्ही तो ट्रेलर पाहिला ना, त्यात
ऍक्च्युली ते एवढा वर्कलोड आणि ती म्हणे मला झोपू द्या, त्या कारमध्ये वर्क नव्हतं त्यावेळेस. मग यांनी आलं फक्त ती कारचा मागे झोपली, डिक्कीत झोपलेली हो, होती. म्हणजे हा. जेवण वगैरे सर्व गोष्टी झाल्या, भांडल्या वगैरे गेलो होतो पूर्णपणे. आणि पूर्ण एंड आणि 3 का 4 वाजले होते रात्रीचे 3 का 4. आणि मला डोक्यात होतं की सकाळी परत शूट आहे. मग म्हटलं एक काम करा तुम्ही, गाडी पाण्यात पाडा का कुठे सांगा, मला भागी झोपू द्या, मला मी दिसून येणार म्हटलं कॅमेऱ्यात. आणि बस त्यांचे रिटेक चालू आहे, मला आरामात झोप. आणि आहे पण छोटीशी माऊन गेली होती तिथे. हो, येस. खोलतळ चित्रपटातील कुठला सीन संगीताच्या दृष्टिकोनाने किंवा एडिटिंगच्या दृष्टिकोनाने खूप आव्हानात्मक होता असं तुम्हाला वाटलं? तर जेव्हा शूट करण्यात आलं होतं, जेव्हा ती कार जेव्हा पाण्यात पडते, तेव्हा आमचं एक नवीन युनिवर्स आपण दाखवतो. ती कार पाण्यात पडलेली नाही. तर टोटली आम्ही एक VFX द्वारे त्याला पूर्ण क्रिएट केलेलं. फर्स्ट तो सीन, सेकंड जेव्हा शिवाजी महाराजांचा एक सीन दाखवला त्याच्यामध्ये, एक तो सीन. आणि जेव्हा आपल्या ट्रेलरच्या एंडिंग मध्ये जेव्हा ती कार पाण्यामध्ये पडते, जी पोरं पण दिसतात साईडला, एक तो सीन. प्लस त्याच्यामध्ये आम्ही कलर केलेले DI, त्याला तो खूप चॅलेंजिंग होतं. येस. आणि म्युझिकच्या दृष्टिकोनातून मल्टिवर्स आहे. तर मल्टिवर्स असल्या कारणाने एका युनिवर्समधून दुसऱ्या युनिवर्समध्ये दाखवण्याचा प्रयत्न आणि तिथलं पूर्ण ॲटमॉस्फिअर चेंज दाखवणं, हे म्युझिक थ्रू मला म्हणजे एक चॅलेंजिंग वाटलं. कारण एक रनिंग युनिवर्स आहे, एक वेगळा युनिवर्स आहे, अजून एक थर्ड युनिवर्स आहे. त्याच्या अकॉर्डिंग म्युझिक म्हणजे चेंज करणं खूप आव्हानात्मक होतं प्रत्येक वेळेस. हो. आणि बऱ्याचदा कसं शूट करताना की डिले द्यायचं, कारण हवा खूप चालायची, ज्यांनी मशाल वगैरे जायला ते विजायचे. बऱ्याचदा शूटमध्ये ते मशाल फक्त ते दिसतं, पण ते पेटलेली नाही ती. हो, ॲक्च्युली आहेत नाही त्या मशाल त्या ठिकाणी. एक जस्ट क्युरिओसिटी म्हणून विचारते, कदाचित आमच्या DOPला राग येईल आणि कदाचित तुम्हाला पण थोडं, पण DOP हे थोडेसे आळशी असतात हे मी ऐकलंय, हे खरंय का? तुम्हाला भूषण सांगेल. नाही, आळशी वगैरे नाही, पण नाही ते जास्त उलट उत्साहित होते. ते सर्वात जास्त उत्साहित होते. आता त्यांची आणि माझी जमलेली, पण भांडण जास्त झाली. पण ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल आउटपुट काढण्यापर्यंत त्यांची फ्रेमिंग होत्या. त्यांचं लाइटिंग खूप जबरदस्त आहे. म्हणजे ते लाईट सेन्स एकदम भारी आहे. म्हणजे इथले आहेत नाशिकचे ते किशोर देवरे सर. तर त्यांनीच आपलं मूवीचं शूट केलंय. म्हणजे बऱ्यापैकी सेन्स खूप चांगला आहे त्यांचा, फ्रेमिंग्स वगैरे, आणि त्यांच्यामुळेच ते विजन्स अजून चांगले सुंदर दिसू लागतं. सुंदर व्यक्तिमत्व आहे अर्थात. हो, आम्हाला ते जमलं नाही. फक्त आमचं जमलं नाही. आमच्या मंजूर नव्हती. बरं, खोलतळ चित्रपट का पाहावा प्रेक्षकांनी? म्हणजे अशी कुठली गोष्ट आहे की जी प्रेक्षकांना तिथे थांबवून ठेवेल, खेचणार? आता भरपूर चित्रपट येतात, पण त्यांना ठराविक एक बजेट असतो. म्हणजे आर्थिक दृष्ट्या ते प्रॉपर त्यांना सपोर्ट असतो. आणि चांगले लोकांची टीम असते. मुंबई पुण्यामध्ये डबिंग, म्युझिक, एडिटिंग, शूटिंग, सेटअप्स, या सर्व गोष्टी आम्ही म्हणजे खिशात काही नसताना शूटिंग करत होतो. बरोबर. सो प्रत्येक एक नवीन फिल्म मेकरसाठी ही फिल्म बघण्यायोग्य आहे. म्हणजे कारण की आम्ही जे करून दाखवलंय ह्या बजेटमध्ये, तर ते अशक्य होतं. म्हणजे डायरेक्ट इम्पॉसिबल गोष्ट आम्ही पॉसिबल केली. बरोबर. म्हणजे असं पण नाही की आम्ही केलंय आणि लोक पाहत आहेत आणि जस्ट नॉर्मल ॲप्रिशिएट करतात. ऍक्च्युली हायली लेवलला ॲप्रिशिएट होतोय. म्हणजे आता विजय पाटकर सर आहेत, त्यानंतर आपले सिद्धार्थ जाधव सर आहेत. म्हणजे भरपूरशे लोकांनी त्याला चांगला रिस्पॉन्स दिला की हे मुंबईत झालंय का, असा मला क्वेश्चन विचारला जायचा. मी ऐकलं हॅरी पॉटरचे पण टीम मेंबर कोणी 3 पार्ट्स होते ना, तर त्यांचं जे हिंदी डबिंग ज्यांनी केलेलं होतं राजेश कावा, तर त्यांनी ऍक्च्युली पर्सनली कॉल केला मला
हा म्हणजे त्यांनी मला इन्स्टाला फॉलो केलं, देन नंबर वगैरे मागितला, स्वतःहून अप्रोच झाले ते आणि त्यांनी ट्रेलरची भरभरून तारीफ केली. बोलता बोलता ते बोलले की एक दो करोड़ का मूवी है तो बहुत मेहनत लगी आपकी, तो इसको हिंदी में भी डब करो ये वो. 1-2 करोड़ नहीं है सर. कितना लगा होगा कोई मतलब 1 करोड़ होगा नाही सर, लाखो में बनी आहे. त्यावेळेस मी त्यांना बजेट सांगितलं, त्यावेळेस त्यांची रिॲक्शन मा कसम ऐसे ऐसे धन्य हो तुम लोग म्हणे. म्हणजे त्यांचं असं की त्या बजेटमध्ये गाणे बनतात चित्रपटाचे हो. आणि त्या बजेटमध्ये सिनेमा बनवला आणि त्याच्यातले व्हिज्युअल्स बघितल्यानंतर वाटत नाही का ते लो बजेट मूवी आहे त्यात, कारण स्टार कास्ट देखील आहेत. आणि जे मी तुम्हाला बोललो ना की डबे घेऊन जात होतो किंवा मग सर्व ॲडजस्ट करत होते, ॲक्च्युली त्याच्यामुळे हा सिनेमा बनलाय. सो प्रत्येक यंगस्टरसाठी आणि खानदेशातील लोक किंवा मराठी इंडस्ट्रीच्या लोकांसाठी हा सिनेमा बघायलाच पाहिजे, कारण आम्ही जे केलंय ॲक्च्युली ते इम्पॉसिबलच होतं. हा, सो मग ऍटलीस्ट आमचे प्रयत्न तरी बघा. आणि ते पण असं नाही की एक लव्ह स्टोरी आहे, हॉरर आहे, असं काही जे हॉलिवूड मध्ये पाहतो ते आम्ही मराठीत आणलंय. तेच मी म्हणेल, मग खानदेशातील जे मुलं मुली आहेत, नवीन यंगस्टर आहेत, ज्यांना या क्षेत्रात यायला आवडतं, यांना तुम्ही काय संदेश देणार या चित्रपटातून? एक हेच म्हणेल की बजेट, मी भरपूरशे लोकांसोबत कॉन्टॅक्ट करतो, ते एकच म्हणतात स्क्रिप्ट आहे पण बजेट नाही आहे. पण आमचं असं होतं पहिल्यापासून, प्रोड्युसर जरी नसता राहिला तरी फिल्म केली असती, हे फिक्स होतं. मी प्रोड्युसर समोर पण बसून बोललो होतो की सर तुम्ही हो म्हणा का नाही, फिल्म तो होते 2 महिन्यात. या चित्रपटाला जो फायनान्स लागला तुमचा, तो कम्प्लिटली कोणी एका व्यक्तीने केलेला आहे की त्यात म्हणजे 2 प्रोडक्शन हाऊस आहेत, एक 369 प्रोडक्शन ज्याच्यात आकाश भांबरे सर प्रोड्युसर आहेत आणि आमचं एक आहे माया सिनेव्हिजन, ज्यात पोस्ट प्रोडक्शन आणि बाकी गोष्टी आम्ही केल्या. आणि मग घरच्यांचा काय याच्यामध्ये रोल होता? घरच्यांचाच जास्त रोल होता. हा, म्हणजे बॅक स्टेज हिरो आहेत ते. हा हो, ॲक्च्युली घरचे म्हणजे दीक्षाची फॅमिली, त्यांनी मॅनेजमेंट पासून सर्व करू लागले. त्यानंतर माझी फॅमिली फर्स्ट शेड्यूलला, मम्मीने सर्वांचा स्वयंपाक वगैरे, आणि पप्पा ते आणि काका ते ऑलरेडी फिल्म इंडस्ट्रीमध्ये होते. सो मेन विलन जे दिसत आहे विनायक ठाकूर, जे तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिले, ते माझे वडील आहेत. आणि जे मेन विलन दिसत आहे वेगळ्या जगातले, ते माझे काका आहेत सख्खे. सो म्हणजे फॅमिली इन्क्लूड होती, हे काका आहेत, ते दादा आहेत. सो म्हणजे फॅमिलीचा सपोर्ट, हां, तेव्हाच झाली ही फिल्म, नाहीतर झाली नसती. आणि आपल्या इकडच्या यंगस्टर्सला एक आहे, म्हणजे एक माझ्याकडून एक आव्हान आहे की मेहनत करा नक्कीच. कारण मला ह्या इंडस्ट्रीमध्ये यायला तब्बल म्हणजे एक्सपिरियन्स म्हणजे 12 वर्षाचा आहे. मला इंडस्ट्रीमध्ये काम 9 वर्षानंतर 9 वर्ष स्ट्रगल केलं. त्यानंतर मग मराठी हिंदी चित्रपटांमध्ये, वेब सिरीजमध्ये कुठेतरी काम भेटायला लागलं. आता हा विषय निघाला म्हणून बोलते, विचारते की माझ्या मते खानदेशची जी इंडस्ट्री आहे ती अजून छोटी आहे, पण त्यातून बरेच मोठी कलाकार होऊन गेले, जसे सचिन गोस्वामी सर आहेत, त्यानंतर आपल्या स्वर्गीय स्मिता पाटील होत्या, मृणाल ठाकूर सारखं मोठं नाव बॉलिवूडमध्ये झालंय. आणि म्युझिक सेक्शन म्हटलं तर सध्या ट्रेंडिंग मध्ये जो आहे संजू राठोड हे आहेत. तर अशी मोठी नावं होऊन गेली. आणि ही छोटी म्हणजे तलावासारखी, लाईक जी आपण समजतोय खानदेशाची इंडस्ट्री, त्यातून तुम्ही समुद्राकडे उडी मारली, जशी या लोकांनी उडी मारली, आणि आता ते छानपणे त्याच्यामध्ये कार्यरत आहेत. आणि तुम्ही पण त्यातून बाहेर विचार केला आणि पुढे निघाले, एक मूव्ही काढून चित्रपट काढण्याचा तुम्ही विचार केला. पण खानदेशातली काही लोक अशी आहेत जी या तलावालाच साम्राज्य समजतायत. तर अशांना तुम्ही काय सांगू इच्छिता? तर ॲक्च्युली कसं आहे माहिती का, खानदेश इंडस्ट्रीमध्ये खेचाताण जास्त आहे. तर तो तलाव आहे ना, त्यातच जो खेकडा वरती जातो ना, त्याला दुसरा खेकडा येतोय, तो त्याला समुद्रापर्यंत पोहोचूच देत नाही. तर बोलू का, ते कसं राहतं, तो पुढे जा राहणार, तू कर, असं एकमेकांचे पाय खेचायचे काम. पण असं नाही की तो पुढे जाते म्हणून आपण त्याला सपोर्ट करूयात, नाही. असं खानदेश इंडस्ट्रीच्या विचार हा, आणि जी विचारधारा आहे ना, निव्वळ म्हणजे गलितच्या विचारधारा वाटते मला. नाही, आणि विषय काय आहे की
आता भरपूरशे वर्ष झाले की पहिलं गाणं आलं होतं आय थिंक आत्ता म्हणजे 2019 मध्ये सचिन कुमार त्यांचं 56 महिनामा की जिथून क्वालिटी चेंज झाली प्रत्येक गोष्टीची. आणि त्यानंतर प्रत्येक जण करायला लागले. तुम्ही जे बोलले ना की तलावाला समुद्र समजताय, तर ते त्यांची म्हणजे मेंटॅलिटी तशी झाली. त्यांनी ना एक maybe- हे करून ठेवलं स्वतःला. हा की पकडून ठेवलं. वी आर द किंग ऑफ द वर्ल्ड. हा पण आम्ही 1 वर्ष लावतो एका फिल्मला आणि ते दृश्य बनवायला, आणि एका दिवसात केलेलं गाणं ते म्हणू नाही शकत ना की त्या तलावाला त्यांनी समुद्र क्रिएट करून दिला. हा सो म्हणजे कॉम्पिटिशन खूप आहे आणि क्रिएटिव्हिटी कमी पडते. मूवीला सपोर्ट करणारे भरपूर आलेत, जसं विनोद झाला, भैया, त्यानंतर अजून कोण होतं? गोकुळ पाटील सर. गोकुळ पाटील सर सर्वात त्यांनी हेल्प केला. तर हे असे मोजके कलाकार आहेत जे खानदेशमध्ये जे वर्क झालंय त्याला अप्रिशिएट करतात. इंडस्ट्री मला म्हणजे विचारधारामध्ये मला तो वैयक्तिक वाटत नाही. कारण कसं आहे, सपोर्ट जरी आपल्या लोकांना आपण केलं ना मग ते मोठे होतील. कारण सपोर्ट शिवाय मोठा होऊच शकत नाही. हो, म्हणजे मी प्रेक्षकांना हे सांगू इच्छिते की खानदेशात खोलतळ या चित्रपटाच्या यशावर निर्भर आहे की खानदेशातली इंडस्ट्री ही कितपत वाढेल आणि खानदेशातील कलाकारांना नवीन नवीन संधी या चित्रपटा थ्रू मिळतील. म्हणजे हा चित्रपट यशस्वी झाला तर अजून काही चित्रपट बनतील आणि छान छान नवीन नवीन जे कलाकार आहेत त्यांना अजून संधी उपलब्ध होईल. ही इंडस्ट्री जितकी खानदेशात वाढेल तितका खानदेशातील कलाकारांना वाव मिळेल. तर मी खानदेशातील सर्व कलाकारांना सांगू इच्छिते की हा चित्रपट बघा, ट्रेलर बघा, त्याचे जे पण रील्स येतील, ट्रेलर्स येतील ते सगळे बघा, फॉरवर्ड करा, शेअर करा. या चित्रपटाला सक्सेस मिळवून द्यायचं काम आपलं देखील आहे. आणि मी खोलतळच्या टीमला या ठिकाणी शुभेच्छा देईल की आपला हा चित्रपट फक्त खानदेशातच नाही, महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही तर संपूर्ण जगात फेमस व्हायला हवा आणि त्यांच्या थ्रू आमच्या खानदेशवासियांची देखील पुढे प्रगती व्हायला हवी. तर चला तर मग आपण सगळ्यांना मी या ठिकाणी बोलेन की आपण सगळे आमच्या या चॅनलला व्हिजिट केली म्हणून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि प्रेक्षकांना सांगेल आमचं चॅनल सबस्क्राईब करायला, शेअर करायला, लाईक करायला विसरू नका. पुढील भागात यापेक्षा छान छान धमाकेदार सेलिब्रिटी येणार आहेत. तर सगळ्यांना विनंती आहे आजच चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. जय खानदेश.